परतवाडा शहरात काल मध्यरात्री म्हणजे 11 वाजतापासून अरे बापरे एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. तुम्हाला सांगतो, चिखलदरा चौकात जे ते गाडी आहे त्या गाडीची तपासणी, गाडीचा नंबर, ड्रायव्हरचं लायसन हे पायाची मोहीम त्या ठिकाणी चालू होती. इतक्या टाईमला म्हटलं सिटी न्यूज आपले मोनूदादा होते आणि गावरान 90ची टीम त्या ठिकाणी हजर होती. म्हटलं जवळपास 20 ते 25 पोलीस कर्मचारी, विशेषतः यात ठाणेदारचे साहेब आहेत, म्हस्के साहेब याच्या नेतृत्वात प्रत्येक गाडीची तपासणी केली. बॅगा पाहिल्या, बॅगेत काही आहे काय, काही आहे का नाही, काही आहे का नाही. तर हे जे तपासणी चालू आहे नेमकी कासाठी चालू आहे हा एक प्रश्न आहे. पण सध्या महाराष्ट्रभर जे भेसळ होत आहे की नाही खाद्यपदार्थात याच्यासाठी किंवा गुटख्यासाठी, स्वतः तुम्ही पाहत असाल ठाणेदार साहेब या ठिकाणी जातीनं हजर राहून त्यानं या पुऱ्या जे तपासणी मोहीम चालू होती याचं नेतृत्व केलं. रातभर पोलीस बंदोबस्त, पोलिसा अंगात जर तुम्ही पाहत असाल तर रिफ्लेक्टेड असे कपडे नाहीत. कसं आहे, रात्रीच्या टाईमला की नाही माणसं राजो सरकेच अंगावर येतात ना पोलिसाचे, आता ते रिफ्लेक्टेड कपडे बी त्यानं घातले होते. आणि हे प्रॉपर झालं आपल्या चिखलदरा स्टॉप. याशिवाय काही गुटखा येते का मध्य प्रदेशातून किंवा एकूण धारणी मार्गे मध्य प्रदेशातून येत आहे का शहरात, यासाठी मोठी चौकशी मोहीम राबवल्याच्या ना त्या ठिकाणी एक वातावरण रात्रीचं की नाही निरा पायासारखंच होतं. आणि ते पायासारखं वातावरण आम्ही गेलो ना भाऊ, आम्हाला माहीत झालं तर लय मोठे पोलीसवाले आहेत म्हणे भाऊ, परवीन भाऊ. त्या ठिकाणी गेलो साहेबांनी सांगितलं की काही आक्षेपार्ह गोष्टी, कोणत्या काही घटना व्हायच्या आधी याची पूर्ण आम्ही तपासणी करत आहोत. विशेषतः पूर्ण लक्ष जे आहे ते गुटख्यावर आहे. याशिवाय तस्करी जर होत असेल तर या साऱ्या गोष्टीचा सध्या तपास परतवाडा शहरात आणि आता हे जे मोहीम आहे हे कायम राबवल्या जाणार आहे असंही मला ऐकू येत आहे. पानराज हो हां, इतक्या रातच्या पोटात पुरी पोलीस यंत्रणा तपासणीत लागली आणि जोही कोणी आला त्याला थांबवत, त्याची पुरी गाडी चेक करत, त्याचा नंबर घेत, ड्रायव्हरचं नाव लिहून घेत. आणि विशेष म्हणजे यावेळेस हा सारा जो होता प्रत्येक पोलीसवाला जो होता हा एकदम सज्ज अवस्थेत होता. हे नेमकं प्रकरण की नाही काही लक्षात आलं नाही. म्हणजे काही हिंट होती काय, कोणती काही बातमीची काही म्हणजे एखादी गोष्ट असते ना, एखादी भेटते बुवा माहिती, तर याचं काही प्रकरण होतं का हे जरी क्लिअर नसलं झालं तरी मोठ्या प्रमाणात काल पोलीस बंदोबस्त जो आहे की नाही हा चिखलदरा स्टॉपवर दिसून आला आहे. आणि सर्व कर्मचारी एकदम सुसज्ज अवस्थेत होते, नॉन युनिफॉर्मवर होते काही. याशिवाय बाकीचे कर्मचारी सर्व सज्ज अवस्थेत चिखलदरा चौकात रात्री परतवाड्यात पाहायला भेटले. भैया भैया एक जण आप पीछे आओ, थोड़ा बैग ओपन कर लो दादा. इकडे येऊन ना एकदम हा डॉक्टर राहुल कडू काय आहे ना.